राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडीच्या पूर्णा तालुका अध्यक्षपदी राहुल गवते यांची निवड झाल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष प्रद्युम्न डोंग पाटील यांनी आयोजित कार्यक्रमात दिले. त्यांच्या निवडीचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट माजी आमदार विजय गव्हाणे, युवक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष रितेश भैया काळे सह आदी पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी शुभम कदम, राम सूर्यवंशी, नोमान कुरेशी, श्रीनिवास पाथरकर, प्रताप कदम, अजिंक्य कानबालेसह आदींची उपस्थिती होती. राहुल गवते बोलताना म्हणाले की पूर्णा तालुक्यातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीसाठी आपण सदैव अग्रेसर राहू. सर्व महाविद्यालयात आपण शाखा तयार करणार आहोत. निवड झालेली आहे राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी, काय सांगणार आहात? मी जे काही विद्यार्थ्यांसाठी जे काही विद्यार्थ्यांवर अन्याय होते, जे विद्यार्थ्यांवर जे काय म्हणतात त्याला शिष्यवृत्ती जे मिळत नाही विद्यार्थ्यांना, त्याच्या हक्कासाठी मी लढणार आहे. यापूर्वी कुठल्या संघटनेत काम केले काय? नाही यापूर्वी आपली निवड कोणी केली? जिल्हा अध्यक्ष प्रद्युम्न डोंग पाटील. आपले काय आता धोरणं काय आहेत महाविद्यालयासाठी? काय महाविद्यालयासाठी जे समजा फीमध्ये जे जास्त ज्यांना फी वाटत असेल त्यांच्यासाठी काम करणं, त्यांच्यासाठी योगदान देणं, आणि जे काय आता मुलं जे मुलीला छेडछाड करत आहेत त्याच्यासाठी हे करणं, पोलीस स्टेशनला निवेदन देणं, त्या मुलींना सहकार्य करणं. काय आता महाविद्यालयात काय नवीन धोरण आलेलं आहे का? धोरण सध्या काय आलं नाही, जेव्हा जाईल तेव्हा कळेल. आता कुठं कुठं संघटनामध्ये तुम्ही बांधणी केली? संघटनाची बांधणी सुरू आहे का? नाही सध्या आता मी प्रत्येक कॉलेजमध्ये शाखा खोलणार आहे. काय लोक विद्यार्थ्यांना काय आवाहन करणार तुम्ही? विद्यार्थ्यांना आवाहन करणार, काही माझी गरज वगैरे काय लागेल तर मला कधीही अर्ध्या रात्री हात द्या, तुमच्यासाठी कधीही खंबीर उभा आहे.